वर्षानुसार बैलपोळा नाचनगाव येथे साजरा होत असून नियोजन हे ग्रामपंचायत कार्यालयातर्फे होत असते। परंतु यावर्षी ग्रामपंचायत प्रशासक आणि ग्रामसेवक यांच्या हलगर्जीपणामुळे हा कार्यक्रम ग्रामपंचायत कार्यालयातर्फे होणार नाही। यामुळे संतप्त नाचन गावातील शेतकरी व नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयाचा निषेध म्हणून भीक मागो आंदोलन करून शेतकरी यांच्या न्याय हक्कासाठी बैलपोळा साजरा व्हावा यासाठी भीक मागो आंदोलन केले असून याला गावकऱ्यांनी व व्यापारी वर्गाने प्रतिसाद दिला असून आता शेतकऱ्यांना बैलपोळ्यानिमित्त येणाऱ्या जोडीला पारितोषिक दिल्या जाईल व सर्व शेतकरी व गावकऱ्यांच्या वतीने ग्रामपंचायत प्रशासक व सचिव यांचा तीव्र शब्दात निषेध केला। या कार्यक्रमाच्या वेळेस सतीश बोरसे पाटील तालुका प्रमुख शिवसेना ठाकरे तसेच काका घोडेश्वर ग्रामपंचायत सदस्य सुधाकर सुरसे शेख अखिल अल्पसंख्याक सेल राम कैकाडी जावेद अरीफ खान विनय ठाकरे नितीन गदाले विलास खंडेलवाल राजू रागवते सुनील नेहारे वसंत मेश्राम देवेंद्र असोले आरिफ भाई असे अनेक शेतकरी व नाचन गावातील नागरिक उपस्थित होते। जय जवान जय किसान जय जवान जय किसान। हरवर्षीप्रमाणे नाचन गावामध्ये जो बैलपोळा भरवला जातो त्याचा नियोजनाचा कार्यक्रम ग्रामपंचायत कार्यालयातर्फे दरवर्षी असतो। ही पिढ्यानपिढ्या चाललेली प्रथा आहे, परंतु या वर्षी जो जगाचा पोशिंदा आहे जो या सणाची आतुरतेने वाट पाहतो, परंतु कुठेतरी गालबोट लावण्याचा का नाचनगाव ग्रामपंचायत करत आहे। म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही शेतकऱ्याच्या वतीने सर्व गावकरी मंडळी भीक मागो आंदोलन करून जो वर्षभरच्या सणाची वाट पाहतो, माझा बैल सजला पाहिजे, माझा बैल चांगला दिसला पाहिजे, माझा बैल तंदुरुस्त दिसला पाहिजे, अनेक लाखो रुपये खर्च करून तो तिथे आणतो आणि मला पारितोषिक मिळालं पाहिजे। त्या 11,000 आणि 10,000 पारितोषिक मध्ये त्याचा काही हे होत नाही, परंतु त्याला एक जो उत्साह राहतो, ज्या उत्साहापोटी तो वर्षभर त्या बैलाची सेवा करतो, त्या बैलाच्या सेवेसाठी तो अथांग प्रयत्न करतो। परंतु या ग्रामपंचायत कार्यालयाने या प्रशासक आणि ग्राम सचिवाने जो या नाचनगाव नगरीमध्ये एक गालबोट लावण्याचा जो कार्यक्रम केला आहे आणि हा सांस्कृतिक कार्यक्रम कसा बंद पडेल याचा निषेध करण्यासाठी आम्ही नाचनगावच्या वतीने त्याच्या तीव्र शब्दात निषेध करतो। या अशा हरामखोर प्रशासकाला आणि या ग्रामपंचायतला पैसे खायच्याच लाज नाही वाटत का? परंतु जेव्हा शेतकऱ्याचा प्रश्न येतो, जेव्हा गावकऱ्याचा प्रश्न येतो, तेव्हा यांना तडजोड आम्ही असं म्हटलंय हा शासनाचा प्रोग्राम आहे, परंतु प्रत्येक वर्षी नाचनगाव ग्रामपंचायततर्फे याचं नियोजन असते, त्यामुळे त्यांनी प्रामाणिकपणे याचं नियोजन करायला। तुम्ही कोणाला देता हा वाद नाही, तुम्ही ज्या जोडीला देता तोही वाद नाही, परंतु तुम्ही ते नियोजन करायला पाहिजे होतं। तुमची का बरं फाटली? तुमच्यावर कोणाचा प्रेशर आहे? राहिला विषय मागच्या 5 वर्षामध्ये सन्माननीय रणजितदादा आमदार असताना ते पहिले पारस देत होते, परंतु आता भारतीय जनता पार्टीवाले झोपले आहे का? कारण त्या आमदार स्थानिक आमदार असून त्यांनी सुद्धा पहिलं पारितोषिक द्यायला पाहिजे होतं। या शब्द इथे सुद्धा मी त्या आमदाराचाही निषेध करतो। आता कुठं भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते झोपले आहे का? त्यांना दिसत नाही का? या सर्व गोष्टीचा आपण तीव्र शब्दात शेतकऱ्याच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालय, ग्रामपंचायतचे प्रशासक आणि सचिव यांचा निषेध करतो आणि आमच्या जन वर्गणीतून ज्या माझ्या शेतकऱ्यांनी बैलजोडी सजून आणत असेल यथाशक्ती आम्ही त्यांना पारितोषिक दिली, त्यांना वाजत गाजत नाचत गुजत तिथे रांगणामध्ये यावं, आम्ही त्यांना पारितोषिक देऊ आणि त्यांचा सन्मान करू आणि त्यांनी आम्हाला जे वर्षभरासाठी जे आम्हाला अन्न उपलब्ध करतो त्यांचे आम्ही सर्व ऋणी आहे आणि त्यांनी आपलं शेतीमध्ये आपल्या बैलासोबत असं राहावं हीच प्रभूचरणी प्रार्थना करतो। त्याच्या उदंड आयुष्यासाठी आणि सुख समृद्धीसाठी आमची सर्वांची शेतकऱ्याच्या वतीने गावातील नागरिकाच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आणि या हरामखोर प्रशासक आणि ग्रामपंचायतचा आम्ही इथे तीव्र शब्दात निषेध करतो। जय जवान जय किसान जय जवान जय किसान। अश्विन शाह, विदर्भ न्यूज, पुलगाव।
श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।